सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दीपनगर वीज निर्मिती केंद्राच्या 210 मेगावॅट प्रकल्पाच्या फेकरी गेट समोर निळे निशाण कामगार संघटनेचे एएसपी एंटरप्राइजेस या कंपनीविरोधात गेल्या 3 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। प्रशासनाने अद्याप ही दखल न घेतल्यास 9 मे रोजीपासून ठिय्या आंदोलनाचे रूपांतर अमर उपोषणात करण्यात येईल असे आवाहन निळे निशाण या संघटनेचे अध्यक्ष व संस्थापक आनंद बाविस्कर यांनी बोलताना सांगितले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सुमित निकम भुसावळ। औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर भुसावळ येथे गेल्या 3 दिवसापासून निळे निशाण कामगार संघाच्या वतीने एसपी एंटरप्राइजेस या कंपनीने केलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलेले आहे। आज 3 दिवस झाले, परंतु आम्हाला असं प्रकर्षाने जाणवलं की दीपनगर प्रशासनातले काही अधिकारी एसपी एंटरप्राइजेस या कंपनीला पाठीशी घालायचं काम करत आहे। त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे त्या संदर्भात आमच्याजवळ अनेक पुरावे असूनसुद्धा अधिकाऱ्यांनी एसपी एंटरप्राइजेसच्या ठेकेदारांचे पाठराखण केलेले आहे। म्हणून त्याच्या निषेधार्थ आमचं जे ठिय्या आंदोलन होतं त्या ठिय्या आंदोलनाचं रूपांतर दिनांक 9 मे 2026 पासून आम्ही आमरण उपोषणात करणार आहे। आणि मी स्वतः उद्यापासून अन्न पाण्याचा त्याग करून जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही, एसपी एंटरप्राइजेस या कंपनीवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होत नाही, जे भ्रष्ट अधिकारी आहेत, जे भ्रष्टाचारात सामील झालेले आहेत त्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत मी अन्न पाणी स्वीकारणार नाही। तरी मी आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी घुगे साहेब तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक हिवरे साहेब यांना विनंती करेन की त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ या संबंधितांवर कारवाई करावी आणि सर्व कामगारांना न्याय द्यावा। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय कांशीराम, जय निळे निशाण।